आठवड्यात आम्ही मुखेडला गेलो होतो नांदेडमध्ये एका शेतकऱ्याच्या नक्कीच सिद्धेश, रिमझिम पाऊस सुरू आहे. एकीकडे अंबादास दानवे यांचं व्यासपीठावर भाषण सुरू आहे आणि दुसरीकडे आपण हे मैदान बघू शकतो. प्रचंड गर्दी झालेली आहे. काही वेळापूर्वी म्हटलं होतं की गर्दी होणार आणि आता हे पूर्ण मैदान रिमझिम पाऊस बरसतोय तरी सुद्धा मैदानावरती शिवसैनिकांची प्रचंड गर्दी आहे. गेटवर सुद्धा आज अनेक शिवसैनिक हे थांबलेले आहेत. आपण काही महिला शिवसैनिकांशी बोलूया. काही काय वाटतंय, थोड्याच वेळात उद्धव ठाकरे पाऊस बरसतोय तरी सुद्धा पाऊस जरी असला तरी आम्ही आमच्या उद्धव आणि राज साहेबांसाठी इथं आलेलो आहे, कारण यांची महाराष्ट्राने आम्हाला खूप गरज आहे. आम्ही पावसात भर पावसात निष्ठावंत शिवसैनिक सगळा भर पावसात बसलेला आहे. आमच्या शरीरामध्ये हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेना 4 अक्षराची जी नशा भरलेली आहे ही कधी निष्ठावंताची कमी होणार नाही आणि जे गद्दार आहेत त्यांना कधीही चढणार नाही. म्हणून निष्ठावंत शिवसैनिक पाऊस येऊ वारा येऊ काही असो कुठल्याही संकटाला निष्ठावंत शिवसैनिक घाबरत नाही. शिवसेना फक्त निष्ठावंताची आहे, गद्दारांची शिवसेना ही नाही. त्याच्यामुळे हा भर पावसात सुद्धा पूर्ण माझा निष्ठावंत शिवसैनिक एक जाग्यावर बसलेला आहे. गुडघे इतक्या चिखलात शेतकरी आहे, पण आज या शिवतीर्थावर एवढा चिखल एवढा पाऊस असताना सुद्धा निष्ठावंत कडकडपणे कडवटपणे निष्ठावंत उभा आहे. आणि आम्ही असेच निष्ठावंत शिवसैनिक उद्धव साहेबांच्या पाठीशी हमेशा आणि खंबीरपणे उभे राहू आणि या गद्दारांची वाट लावल्याशिवाय 2029 ला आम्ही राहणार नाही. ह्याला बेड लागतो 25 लाखाचा झोपायला. आज शेतकऱ्यांचं सगळं वाहून गेले, संसार उद्ध्वस्त झाले. तर मुख्यमंत्री काय आंधळा आहे काय, त्याला दिसत नाही काय? त्याला झोपाय 25 लाखाचा बेड लागतोय आणि तो प्रति गुंठा किती देतोय? 3,400 रुपये. माझ्या तर एक त्या मुख्यमंत्र्याला आव्हान आहे की 3,400 रुपयाची हेक्टरी देतोय का ती सुद्धा तुलाच राहू दे. आमच्या वहिनीला कुठेतरी एखादा ड्रेस घालून फंक्शन मध्ये जायला कामाला येईल. जय हिंद, जय महाराष्ट्र. उद्धव ठाकरे राज ठाकरे एकत्र येतील असे संकेत मिळत आहेत. राज ठाकरे सोबत आले तर तुम्हाला आवडेल का शिवसैनिकांना? आम्ही त्यांचं स्वागत करू आणि महाराष्ट्राला सध्याच्या परिस्थितीमध्ये दोन्ही ठाकरे एकत्र येणं खूप गरजेचं आहे. जर दोन्ही वाघ एकत्र आले तर ह्या लांडग्यांना पळायला जागाही मिळणार नाही महाराष्ट्रामध्ये. म्हणून ठाकरे ब्रँड महाराष्ट्रात राहिला तर फक्त ठाकरे ब्रँडच राहणार आणि ठाकरे ब्रँडच राहणार. उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र येण्यासाठी आम्ही सगळे निष्ठावंत शिवसैनिक आणि मनसे पदाधिकारी सुद्धा आमची सगळ्यांची इच्छा आहे की दोन्ही भावांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्राचा उद्धार करावा. आणि निष्ठावंतांचा मनसे निष्ठावंत आणि शिवसैनिक निष्ठावंत यांना खूप दोन्ही भावांनी एकत्र येण्याची गरज आहे. आणि आम्हा निष्ठावंत ज्या भगिनी आहेत ना, आम्ही आमच्या महाराष्ट्राच्या भगिनीला पूर्ण महाराष्ट्राच्या भगिनीला दोन्ही ठाकरे एकत्र येणं खूप गरजेचं आहे. कारण या महाराष्ट्रामध्ये जर माता भगिनीची जर सुरक्षा असेल, इज्जत राहील, इज्जत वाचायची असेल तरी दोन्ही वाघ एकत्र येणं खूप गरजेचं आहे. शिवसेना जेव्हा फुटली तेव्हा दुःख झालेलं. शिवसेना ज्या वेळेस फुटली होती, एकनाथ शिंदे बाजूला गेले, तेव्हा तुम्हाला दुःख झालेलं? आम्हाला दुःख झालं नाही. आम्ही जे बनवले का ते लांडगे पळाले. आम्ही निष्ठावंत शिवसैनिक जागेवर आहोत. आम्ही बनवलेले पळाले, आम्ही नाही ना पळालो. राहिले ते मावळे. आणखी काही महिला आहेत, त्यांच्याशी बोलूया. काय वाटतंय, पाऊस बरसतोय तरी सुद्धा तुम्ही या मेळाव्याला आल्या? आम्ही इथे जे दसऱ्या मेळाव्याला आलोय, परंतु पाऊस असू द्या, ऊन असू द्या, काही असू द्या, आमची निष्ठा ही आमच्यापर्यंत आहे आणि ती निष्ठा कायम राहणार. त्याच्यामुळेच आज महाराष्ट्र आहे आणि मुंबई सुद्धा आहे. किती पाऊस असू द्या, ऊन असू द्या, पण हा शिवसैनिक हटणार नाही. चिखल सुद्धा असू द्या, पण आम्ही शिवसैनिक हटणार नाही. उद्धव बाळासाहेब ठाकरेच्या पक्षांच्या मागे खंबीरपणे उभे राहू, तेव्हाच आमचा सुरक्षितपणा आहे. रणरागिने आम्ही जे आहोत त्यांना सुरक्षितपणा आज तेव्हाच भेटते. तर सिद्धेश, आपण पाहतोय शिवसैनिकांची निष्ठा. इतका पाऊस बरसतोय तरी सुद्धा या पावसात भिजून हे सर्व शिवसैनिक मैदानावरती थांबलेले आहेत. एकही शिवसैनिक मैदानाच्या बाहेर जात नाही. सिद्धेश, खरंय जगदीश, त्यामुळे आपण पाहतोय शिवसैनिकांचा उत्साह तसू